वर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडतील। मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेत। अजित पवार यांनी कधीच जातीभेद केला नाही, आम्हालाही नेहमीच पाठिंबा दिला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आता सरकारसोबत अजित पवार यांनी एक नवी इनिंग सुरू केली होती। ती दीर्घकाळ चालेल असं वाटत होतं, मात्र त्यातच काळानं हा क्रूर असा घाला घातला। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, आता विद्याप्रतिष्ठानमध्ये सगळी तयारी झाली, सुप्रिया सुळे सगळ्या नियोजनाचा आढावा घेत आहेत, राजकीय कार्यकर्ते आलेत का, काय सध्या चित्र दिसतंय? केवळ राजकीय कार्यकर्तेच नाही तर महाराष्ट्रातून मोठा जनसमुदाय जो आहे तो विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झालेला आहे। राज्यातील जवळपास सगळे मंत्री आमदार जे आहेत ते अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये येत आहेत। अगदी व्हीआयपी गेट मधून सत्ताधारी पक्ष असेल, विरोधक असतील, हे सगळे नेते जे आहेत ते आता दाखल होत आहेत। स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, विजय वडेट्टीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष जयस्वाल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे संपूर्ण कुटुंबासहित आतमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री प्रतिभा काकी देखील होत्या आणि आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ आहेत आणि सिद्धार्थ शिरोळे जे की शिवाजीनगरचे आमदार आहेत, बोर्डीकर आहेत, हे सगळेजण जे आहेत ते आता या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सध्याच्या घडीला दाखल होत आहेत। वंदना चव्हाण राज्यसभा खासदार देखील काही वेळापूर्वी आतमध्ये गेलेल्या होत्या आणि माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या देखील आता आतमध्ये प्रवेश करत आहेत। राज्यातील जवळपास सगळेच आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ठिकाणी बातचीत जी आहे किंवा या काम सगळ्याचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। सध्या माधुरी मिसाळ माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, परंतु दुसरीकडे काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते पार्थिव आणि पुण्यासाठी विशेष तुम्ही देखील पुण्यातून येतात, काय पुण्यासाठी दादांचं जाणं हे खरं तर मनाला चटका लावून दे। आज आम्हाला दादांसाठी अशा कार्यक्रमाला उपस्थित इथे राहावं लागेल हेच मला वाटतं की खूप दुर्दैवी आणि खूपच खराब गोष्ट झाली जी काही झाली ती। आणि दादांसारखा उत्तम प्रशासक, उत्तम नेता, सगळ्यांशी आमचे तर संबंध दादांशी गेली 30-35 वर्षापासून संबंध आहेत माझ्या मिस्टरांपासून आणि आम्हाला अशा पद्धतीने दादांना श्रद्धांजली व्हायला लागते हे अजूनही मनाला पटत। पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही देखील खरं तर पुण्यातून आमदार म्हणून येत होता, काय वेगळ्या आठवणी पुण्यासंदर्भात? दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, नुसतं पालकमंत्री नाही, खूप संबंध पण आमचे वैयक्तिक संबंध पण, फॅमिली संबंध पण चांगले होते, सुनेत्रा वहिनींशी वगैरे असेल आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अचानक त्यांचं जे काल हे जाणं होतं ते अतिशय होतं। सर्वांना विनंती आहे, कृपया विनाकारण गर्दी करू नका। गेट नंबर 5 आणि 6 ओपन करायचा आहे। एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहां थे हम, कहा तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या ओळी किती समर्पक आहेत बघा। आज नुसतं महाराष्ट्र राज्य नाही
तर संपूर्ण देश हळहळतोय. काही माणसं ही सातत्यानं आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीनं असतात की ती कधीच आपण जवळून पाहिलेली नसतात, कधीच आपण त्यांच्याशी बोललेलो नसतो, कधीच आपण त्यांना अनुभवलेलं नसतं, पण तरी सुद्धा ती माणसं खूप जवळची वाटतात, आपली वाटतात. त्यातलंच एक व्यक्तिमत्व होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून जेवढे अजितदादा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते, तेवढे अजितदादा अनेकांनी अनुभवले, अनेकांनी पाहिले. मात्र राजकारणात सक्रिय असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, मग ते राष्ट्रवादीचे असतील किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे असतील, या सगळ्यांनी अजितदादांना जवळून अनुभवलं. अजितदादांमधला माणूस त्यांनी पाहिला. आणि आज असं एक व्यक्तिमत्व जे आपलं ऐकतं, उच्चपदस्थ असून सुद्धा आपल्याला महत्त्व देतं, आपल्या अडीअडचणी, आपल्या समस्या जाणून घेतं, समजावून घेतं, ते व्यक्तिमत्व आज आपल्यातून असं अचानक निघून जातं की ते कधी परत येणार नाही, परत दिसणार नाही, कधी अनुभवता येणार नाही. आपल्या समस्या, अडचणी त्यांना कधी सांगता येणार नाहीत. एवढ्या लांब हे व्यक्तिमत्व निघून जातं आणि हा काळाचा आघात होतो. हा आघात सहनशक्तीच्या देखील पलीकडचा असतो. आज अजित पवारांना अखेरचा निरोप देताना या भावना या नुसत्या पवार कुटुंबाच्या नाहीयेत, या भावना तमाम महाराष्ट्राच्या आहेत. गेली जवळजवळ 40-50 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले अजित पवार आज अचानक एका अपघातामध्ये निघून जातात आणि कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण होते, जी प्रत्येक माणसाला हलवून टाकते. आज बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये जमलेली ही जी सगळी मंडळी आहे, ते कोणी अजित पवारांचे नातेवाईक नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन अजित पवार अनुभवलेली ही सगळी माणसं आहेत. आज हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी थेट काटेवाडीत पोचलेत. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याकरता. खरं ही अगदी दुश्मनावरही येऊ नये अशी अत्यंत वाईट वेळ आज आलीये आणि ती सोसण्याची, सहन करण्याची ताकद प्रत्येक जण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अनेकांना भावनावेग आवरत नाहीये, अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. आज आपण कालपासून पाहतो आहोत अनेक नेते, अनेक पदाधिकारी, अनेक उच्चपदस्थ लोक ज्यांना आपण सातत्यानं मोठी पदं अनुभवताना, विचार त्यांचे ऐकताना, बोलताना आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. अशी मंडळी सुद्धा भावनावेग आवरू शकत नाहीयेत. एवढा मोठा हा आघात आहे आणि आघात सहन करण्याची ताकद परमेश्वराकडून मागण्याचा हे सगळेजण प्रयत्न करतात. अजित पवारांचा अखेरचा प्रवास सुरू झालाय. खरं तर अशा एका वळणावर अजित पवार आता होते की राजकारणातल्या उच्चपदी जाण्याकरता म्हणून त्यांचा प्रवास सुरू होता. सातत्यानं धडपड त्यांची दिसत होती. त्यांचे सहकारी असलेले सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हतबल झालेले आपण पाहिलेत. असा हा एक वाईट प्रसंग जो वैर्यावरही येऊ नये अशी एक वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली आपल्याला पाहायला मिळते. बारामतीवर तर आसमानी संकट आहे. बारामतीतल्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे मला वाटत नाही की कालपासून चूल सुद्धा पेटली असेल. बारामती, पिंपरी चिंचवड, पुणे
हा जर सगळा परिसर आपण बघितला तर अजित पवारांच्या नावाची छाप या संपूर्ण परिसरावरती आपल्याला निश्चितपणानं आढळून येते. अनेक गल्ल्या, अनेक चौक, अनेक ठिकाणी अजितदादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स फळकत आहेत, फलक त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि प्रत्येक जण आपल्या परीनं दादांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करतोय. 30-40 वर्षामध्ये दादांनी काय कमवलं हे जर पाहायचं असेल तर आत्ता काटेवाडीमध्ये उपस्थित असणारी जी माणसं आहेत, बारामतीमधले जे स्थानिक नागरिक आहेत, राजकारणात असणारे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, नेते आहेत, हे सगळेजण आत्ता अनुभवत आहेत दादांनी गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये काय कमवलं. आजचा हा क्षण खरं तर आयुष्यामध्ये येऊच नये अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. काल एक छान समाज माध्यमावरती वाचताना पाहिलं की दादा कुठून तरी येतील आणि म्हणतील, अरे आम्ही इकडे होतो, आमचं विमान चुकलं, आम्ही त्या विमानातच नव्हतो, असं काहीतरी स्टेटमेंट दादांचं येईल. अचानक कुठल्या तरी प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यासमोर दादा येतील आणि हे म्हणतील. अशा पद्धतीच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. आणि त्यामुळे आज ही सगळी मंडळी काटेवाडीच्या दिशेनं प्रवास करतायत, काटेवाडीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. पवार कुटुंबावर तर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा आता या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये उपस्थित आहेत. असं एक व्यक्तिमत्व शरद पवारांच्या जवळचं, जे एकीकडे रक्ताचं नातं, स्वतःचा पुतण्या आणि दुसरीकडे शिष्य राजकारणातला. शरद पवारांना नुसत्या राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान आहे, त्यांच्या नावाला एक वेगळं स्थान आहे. आणि आपल्या तालमीत वाढलेला आपला शिष्य आपल्या डोळ्यादेखत आज निघून जातो आणि त्यानंतर एवढ्या सगळ्या आघातांनी, शारीरिक व्याधींनी ग्रस्त असताना सुद्धा ते ताकद मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण नियतीपुढे सगळेच हतबल असतात. तसं काहीसं आज बारामतीत घडत असल्याचं आपण पाहतोय. अजित पवारांचं पार्थिव आता अंत्यविधी करता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आणलं जात आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानावरून त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतोय. त्यांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय हे सुद्धा कालपासूनच अजित पवारांच्या पार्थिवासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवारांची बहीण खासदार सुप्रिया सुळे या संपूर्ण अंत्यविधीच्या कार्यक्रमावरती लक्ष ठेवून आहेत. राज्यातले अनेक नेते, अनेक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कोणताही पक्ष किंवा अशी कोणतीही बंधनं न बाळगता आज काटेवाडीमध्ये आणि बारामतीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील काटेवाडीमध्ये आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा काटेवाडीमध्ये येऊन पोहोचले. केवळ अतर्क्य, केवळ अनपेक्षित अशा पद्धतीची ही घटना काल घडली आणि आजही अनेकांच्या अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकू येत आहेत की हे खोटं असेल.
कोणाचाच यावर समोर पाहूनही विश्वास बसत नाहीये, अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांमधून निघून गेलंय. राजकारणात सक्रिय असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना अजित पवारांना अशा पद्धतीनं काळानं गाठावं ही घटनाच न पटण्यासारखी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अजित पवार व्यस्त होते. त्यांच्या 4 सभा काल बारामतीच्या परिसरामध्ये आयोजित होत्या आणि त्याकरता ते त्या ठिकाणी निघालेले होते. माझे सहकारी विजय चिडे आत्ता माझ्यासोबत आहेत, जे आत्ता काटेवाडीमध्ये आहेत. विजय, खरं तर शब्द सुचत नाही आहेत, काय बोलावं कळत नाही आहे आणि तशाच पद्धतीचा काहीसा अनुभव तुम्ही आत्ता काटेवाडीमध्ये सुद्धा घेताय. आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे? काटेवाडी या ठिकाणी विजय, आपला आवाज पोहोचत नाहीये. आपण काही तांत्रिक अडचण येते. विजय चिडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. ते त्या ठिकाणाहून आपल्याला माहिती देतीलच. आपण पंकजा मुंडेंना पाहतोय, त्याही आज काटेवाडीमध्ये पोहोचलेत. दुसरीकडे आपण पाहतोय काटेवाडीतल्या निवासस्थानावरून अजित पवारांचा जे पार्थिव आहे ते आता पुढच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. काटेवाडी आणि बारामतीमधले अनेक नागरिक, ग्रामस्थ आत्ता पार्थिवासोबत आहेत. पवार कुटुंबीय पार्थिवासोबत आहेत आणि संपूर्ण काटेवाडीमध्ये महाराष्ट्रातला जनसागर जो आहे तो आत्ता लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एवढी मोठी गर्दी आपण काटेवाडीमध्ये आत्ता पाहतोय, पण ही निशब्द असलेली गर्दी आहे. कोणालाच बोलता येत नाहीये, कोणालाच काही सांगता येत नाहीये, काय बोलावं कळत नाहीये, एकमेकांना काय सांगावं कळत नाहीये. भावना दाटून आल्या. माझे प्रतिनिधी सहकारी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत. तेही स्वतः आत्ता काटेवाडीमध्ये आहेत. रोहन, जसं आत्ता विजय चिडे सुद्धा संपर्कात होते, आपण सातत्यानं त्या ठिकाणची स्थिती, परिस्थिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय, नेण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता त्या ठिकाणी काय स्थिती आहे आणि अंत्ययात्रा सुरू झाली आहे का? अतिशय भावनिक वातावरण या संपूर्ण ठिकाणी सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. इथे सगळे आमदार, मंत्री, त्याचबरोबर सगळे सामान्य नागरिक यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अजितदादांसाठी अश्रू आहेत. कारण का ज्या गरीबातल्या गरीबाचा, दिनदुबळ्यांचा अश्रू पुसण्याचं काम गेल्या कित्येक दशकांपासून उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून वेगवेगळ्या पदांवरती असताना अजित पवारांनी केलेलं होतं. परंतु आज अजित पवारांचं अशा पद्धतीने निधन झाल्यामुळे आणि त्यांच्यावरती अंत्यविधी करण्याची वेळ या सगळ्या जनसमुदायाला आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अश्रूंचा पूर जो आहे तो या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अगदी काही मिनिटांमध्ये आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पोहोचतंय. साधारणतः 10:30 नंतर 11:45च्या सुमारास सगळे विधी जे आहेत ते केले जातील आणि त्यानंतर अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. प्रत्येकाचे अश्रू अजित पवारांसाठी दाटून आलेले आहेत. कारण का अजित पवार केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे तर प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटायचा, हक्काने चिडणारा नेता होता, वेळप्रसंगी प्रेमाने कौतुक करणारा नेता होता, ओरडणारा नेता होता, समजावून सांगणारा नेता होता. हे सगळे गुण अजित पवारांचे अतिशय. रोहन, तुम्ही सुद्धा गेली अनेक वर्ष वार्तांकन करता या संपूर्ण पुणे या शहरामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी तुम्ही सातत्यानं जात असता. अनेक वेळेला तुमची अजित पवारांबरोबर थेट भेट झालेली आहे. त्यांची प्रतिक्रिया तुम्ही अनेक विषयांवरती घेतलेल्या होत्या. काय, कशा पद्धतीची व्यक्ती होती, कशा पद्धतीचा माणूस होता आणि आपल्या सगळ्यांसाठी पत्रकार म्हणून आणि एक माणूस म्हणून कसा अनुभव होता अजितदादांचा?
सगळ्यात चांगला अनुभव गेल्या 15 दिवसांपूर्वी अजित पवारांनी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने पत्रकारांसोबत एक अनौपचारिक चर्चा ठेवली होती. साधारणतः 1 तासाचा वेळ दादांनी सगळ्या पत्रकारांना दिला होता आणि ती चर्चा जवळपास 2.5 ते पावणे 3 तास चालली. जे प्रश्न अनौपचारिकरित्या जे पत्रकार परिषदेमध्ये विचारता येऊ शकत नाहीत, मग ते कौटुंबिक असू दे, वैयक्तिक असू द्या किंवा अजित पवारांच्या तरुण काळातले प्रसंग असू द्या, हे सगळे प्रसंग अजित पवारांनी इतके छान पद्धतीने सांगितलेले होते. त्यांच्या जीवनाचा जो काही संघर्ष होता, अगदी राजकारणामध्ये आल्यापासून ते अशा पद्धतीने अजित पवारांनी निर्णय मागील काही दिवसांपूर्वी घेतला की राष्ट्रवादी वेगळी करून आपण दुसरा जो आहे तो मार्ग स्वीकारायचा. या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय दिलखुलासपणे अजितदादांनी जवळपास 2.5 पावणे 3 तास सांगितलेले होते. वैयक्तिक पद्धतीने त्यांच्या लग्नाचे अनेक किस्से काही घडलेले होते, ते किस्से सांगितलेले होते. त्यांच्या मुलांबद्दलची माहिती पत्रकारांना दिलेली होती. त्यांचे कौटुंबिक संबंध किंवा एका मुलाचा पिता म्हणून ती मैत्री आहे का की वडील मुलाचं नातं आहे, या सगळ्या प्रश्नांवरती अजित पवारांनी अतिशय दिलखुलास गप्पा ज्या आहेत त्या जवळपास 2.5 पावणे 3 तास मारलेल्या होत्या. आणि त्यानंतर सगळ्या पत्रकारांसोबत फोटो देखील अजित पवारांनी काढलेले होते. त्यामुळे हे सगळं चित्र जे आहे ते एका मिनिटामध्ये आठवलं जातंय. कारण का आता तो क्षण आलाय की या नेत्याला, अशा नेत्याला, महाराष्ट्राचा जो मास लीडर कदाचित आता महाराष्ट्राच्या राजकारणातला शेवटचा असू शकतो, अशा मास लीडरला जे आहे ते जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहू लागते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं लागते. खरं तर पत्रकार म्हणून पुण्यामध्ये काम नक्की रोहन, अशा पद्धतीची कल्पना कोणीच केली नसेल. आपण जर हा सगळा परिसर बघितला, पुणे, पिंपरी चिंचवड असेल, बारामती असेल किंवा हा माळेगाव सारखा भाग आहे, हा जो सगळा परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये गेल्या 30-40 वर्षांमध्ये आमूलाग्र बदल झाले. आणि या बदलांमध्ये अजित पवार हे नाव वेगळं काढता येत नाही. अजित पवारांचा सिंहाचा वाटा या संपूर्ण परिसराच्या बदलामध्ये, विकासामध्ये निश्चितपणाने येतो. त्या संदर्भातला काही अनुभव? पवार जे अजित पवारांचे चुलते आहेत, शरद पवार ज्यावेळेस राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये सहभागी झालेले होते, त्यांनी तिथं भूमिका बजावायला सुरुवात केलेली होती. त्यावेळेस बारामती असेल, पुणे जिल्हा असेल, हा अनेक दशकांपासून अजित पवारांनी सांभाळलेला आहे. अजित पवारांनी या जिल्ह्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्था असतील, शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जोडधंदे असतील आणि यातून हा सगळ्या घरातील, कुटुंबातील दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न असेल. हा सगळा प्रयत्न अजित पवारांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलेला होता. कारण त्या नियोजनासाठी अजित पवारांचं नाव घेतलं जायचं. कारण त्यांचा कार्यक्रम एखादा ठरला तर तो कार्यक्रम अगदी वेळेमध्ये सुरू व्हायचा, वेळेमध्ये संपायचा. ज्या ठिकाणी अजित पवार पोहोचणार आहेत तिथे अनेकदा आपण राजकीय नेत्यांचे दौरे पाहतो की अनेक राजकीय नेते 1-1, 2-2 तास सभास्थळी किंवा कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतात, परंतु अजित पवार कायम प्रत्येक वेळी 10 मिनिटं अगोदर, 15 मिनिटं अगोदर कार्यक्रमाच्या अगोदर पोहोचलेले पाहायला मिळायचे. त्यामुळे वेळेचं नियोजन जे आहे ते अजित पवारांकडून शिकण्यासारखं होतं. अनेक नेत्यांनी ते बोलून देखील दाखवलेलं होतं. हे सगळे अजित पवारांचे गुण जे आहेत ते होते आणि त्यामुळेच अजित पवार इतक्या मोठ्या प्रकारे राज्यभरामध्ये नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. सध्याच्या घडीला देखील रोहन, देशाचे नेते शरद पवार यांचा वारसा चालवणारं एक व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं अजित पवारांचं नाव समोर येत राहिलं. अजित पवार ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय होते, ती पद्धत, त्यांची राजकारणात अनेक कामं करण्याची पद्धत, विकासासाठी झटण्याची पद्धत, या अनेक गोष्टी त्यांनी शरद पवारांकडून घेतल्या होत्या. त्यांच्या तालमीत ते तयार झाले होते. त्यामुळे आता ती एक मोठी पोकळी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली आहे आणि ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. निश्चितच ही पोकळी अतिशय मोठी असणारी आणि ही कधीच भरून न निघणारी आहे. कारण की मी मगाशी देखील सांगितलं की आता मास लीडर म्हणून जनतेचे प्रतिनिधी, खऱ्या अर्थाने मोठा जनसमुदाय ज्यांच्या पाठीमागे उभा राहील असा नेतृत्व जे आहे ते कदाचित अजित पवारांच्या रूपाने शेवटच पाहिलं जात होतं. आणि तोच नेता जो आहे तो आता आपल्यातून निघून गेलेला पाहायला मिळतोय. अजित पवारांच्या कुटुंबातील अनेक प्रतिनिधी जे आहेत आणि सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत. त्यांच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. खरं तर अजित पवार यांचा जो काही दरारा होता
तो यापूर्वी देखील महाराष्ट्राने पाहिलेला आहे. अजित पवारांचा दरारा होता, पण ती दराऱ्यामध्ये कधीही आपल्याला दहशत पाहायला मिळत नव्हती. प्रेमाने बोलणं असेल किंवा प्रेमाने समजावणं असेल, हे देखील अजित पवारांचा एक खूप मोठा गुण जो आहे तो पाहायला मिळत होता. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की दादा आत्ताच्या घडीला तुम्ही घाई केली, एवढी जी काही घाई केलेली आहे ती काही बरोबर नाही. आजवर तुम्ही अनेकदा भल्या सकाळी उठवले आणि अनेकदा अधिकाऱ्यांची तारांबळ असेल या सगळ्या प्रकारामुळे, त्यामुळे अनेकदा प्रशासन देखील अजित पवारांवरती नाराज असायचं. परंतु कामाची पद्धत, कामाचं स्पीड पाहिल्यानंतर आणि लोकांसाठी काही ना काहीतरी करण्याची अपेक्षा ज्या पद्धतीने पवार वेळोवेळी दाखवायचे, ते पाहता सगळेच जण जे आहेत ते अजित पवारांच्या कामाला. रोहन, आता या अंत्यविधीसाठी जी सगळी मंडळी काटेवाडीच्या या प्रांगणामध्ये जमलेली आहेत, या मंडळींकडे जर आपण पाहिलं तर दोन स्तर आपल्याला सातत्यानं दिसतात. एक स्तर की जो अगदी निम्न वर्ग आहे, कष्टकरी, रोजगार करून आपली उपजीविका सांभाळणारा अशा पद्धतीचा कष्टकरी वर्ग आहे या संपूर्ण भागामधला, तो एकीकडे अश्रू ढाळतोय. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात उच्चपदस्थ असणारी मंडळी असतील, राज्याचे विविध पक्षांचे नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले, ते फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते, मंत्री आहेत अशातला भाग नाही, ते वेगवेगळ्या पक्षांची ही सगळी मंडळी आहेत. त्यांच्याही डोळ्यामध्ये तशाच पद्धतीचे अश्रू आहेत. तीही हतबल झाल्याची भावना प्रत्येकाच्या दिसून येते. तर हा जो दोन स्तरांना सांभाळण्याची जी कसरत होती, ती कसरत अजित पवारांना या 30-40 वर्षांमध्ये खूप छान पद्धतीनं जमलेली होती आणि तेवढा विश्वास आणि तेवढे विश्वासाची भावना त्यांनी या प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःबद्दल निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते असं म्हणावं लागेल. अजित पवारांची ही अंत्ययात्रा आपण पाहतोय. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांवरती आता थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार होतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय. खासदार सुप्रिया सुळे या संपूर्ण कार्यक्रमावरती लक्ष ठेवून आहेत. कशा पद्धतीनं नियोजन करता येईल या संदर्भात त्यांची चर्चा सुरू आहे. आणि एक अनाकलनीय अशा पद्धतीची घटना, ही घटना पाहिल्यानंतर, घटना ऐकल्यानंतर सुन्न होणं याच्या पलीकडे दुसरी कोणतीच भावना व्यक्त. कौन किसको किस तरीके से ये दिख रहा है, ये बहुत बड़ा सवाल है. हम उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं. नीलम गोरे यांना आपण पाहिलं, त्यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आणि अखेर तो क्षण जवळ येताना आपण सगळेजण पाहतोय, ज्या क्षणाची कल्पनाही कधी कोणी केली नसेल. बारामती, काटेवाडी या संपूर्ण परिसरातली जी स्थानिक आहेत, नागरिक आहेत, ज्यांनी अगदी लहानाचं पासून मोठे होईपर्यंत अजित पवारांना पाहिलं, अनुभवलं, त्यांची राजकीय कारकीर्द असेल, त्यांचा वैयक्तिक तिथला प्रवास असेल, त्यांचं शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी या परिसरानं अनुभवल्या. त्याच परिसरामध्ये अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं अजित पवारांना काळानं गाठावं, हा काय योग आहे किंवा नेमकं ह्याला काय म्हणावं हे आता कोणालाच सुचत नाहीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा आता काटेवाडीमध्ये उपस्थित आहेत. राजकारणातले अनेक ज्येष्ठ मंडळी
नेते मंत्री हे आत्ता अजित पवारांना अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून काटेवाडीमध्ये पोहोचले. प्रचंड मोठा जनसमुदाय आपण पाहतो आहोत. अगदी नजर पोचणार नाही एवढ्या लांब पर्यंत ही गर्दी काटेवाडीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये झाली आहे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आपल्याला आता दिसून येईल. तो प्रश्न म्हणजे का? अतिशय सुन्न करणारी अशा पद्धतीची घटना, ज्याची कल्पनाही कधी कोणी केली नसेल, ही घडली. आणि राजकारणातला एक दादा माणूस काळानं हिरावून घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी गेल्या 5-10 वर्षांमध्ये झाल्या आणि एक वेगळ्या टप्प्यावर महाराष्ट्राचं राजकारण येऊन थांबलेलं होतं, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती. असा एक नेता की ज्यानं सातत्यानं विकासाला प्राधान्य दिलं, कामाला प्राधान्य दिलं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत जोपर्यंत हातातली कामं पूर्ण होत नाहीत दिवसाची, तोपर्यंत न थांबणारा हा नेता, जो सातत्यानं लोकांच्या गारड्यात असायचा, नागरिकांच्या गारड्यात असायचा, पदाधिकाऱ्यांच्या गारड्यामध्ये असायचा, कार्यकर्त्यांच्या गारड्यामध्ये असायचा, त्याला आज अशा पद्धतीनं काळानं गाठावं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता काटेवाडीत पोहोचलेत. आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीनं जनसमुदाय हा त्या ठिकाणी लोटलाय. एवढी मोठी गर्दी आता काटेवाडीमध्ये आहे, मात्र प्रत्येकाचा चेहऱ्यावरती एक निशब्द भावना आहे. कसं व्यक्त व्हावं हेच आत्ता न समजणारं आहे आणि प्रत्येक जण आपल्या भावनांना अश्रूंच्या वाट मोकळी करून देत आहे. थोड्याच वेळामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. काही व्यक्तिमत्व ही अशी निर्माण होतात की जी कालातीत असतात. राज्याच्या राजकारणामध्ये खूप कमी मंडळी आहेत ज्यांना अशा पद्धतीचं प्रेम मिळालं, अशा पद्धतीचा विश्वास संपादन करण्यामध्ये ही सगळी मंडळी यशस्वी झाली. अशी फार थोडकी मंडळी राज्याच्या राजकारणामध्ये आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे अजित पवार. अंत्ययात्रा सुरू आहे आणि आपण अजितदादांचे चिरंजीव जय पवारना बघतोय. अत्यंत व्याकुळ झालेले, शोकाकुल झालेले जय पवार हे उपस्थितांना अभिवादन करतायत. खरं तर आपल्यासाठी अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे नेते आहेत, पण जय पवार, पार्थ पवार यांच्याकरता त्यांचे वडील आहेत. आणि अशा टप्प्यावरती वडिलांनी आयुष्यातून निघून जाणं, हे दुःख पचवणं हे खरं तर खूप मोठं कठीण आहे. अवघ्या 66व्या वर्षी अजित पवारांना अशा पद्धतीनं मृत्यू यावा याची कल्पनाच खरं तर पवार कुटुंबानं कधी केली नसेल. राज्याच्या राजकारणामध्ये
गेल्या 50-60 वर्षांपासून कार्यरत असणारं हे कुटुंब आज हतबल आहे. त्यांच्याही मनामध्ये एकच प्रश्न असेल, का? आणि या काचं उत्तर कदाचित मिळणं हे कठीण आहे. आमच्या प्रतिनिधी सहकारी ज्योत्स्ना गंगणे या सुद्धा आत्ता काटेवाडीमध्ये आहेत. ज्योत्स्ना, तिथलं जे वातावरण आहे हे वातावरणच खरं तर अनेकांना सहन होत नाहीये म्हणा, किंवा नेमकं काय बोलावं, शब्द काय त्या ठिकाणी कोणाला काय विचारावं हे समजून घेणं हे कठीण झालेलं आहे. आणि आता हा खरं तर अंतिम टप्पा आहे. थोड्याच वेळामध्ये या तिथल्या अंत्यविधींना सुरुवात देखील होईल. आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय? निरोप देत आहे. अजित पवार ज्यांचं व्यक्तिमत्व किंवा महाराष्ट्राचं 30 ते 35 वर्षाचं राजकारण जे आहे ज्याच्यामध्ये कायम चर्चेत असलेले आणि वेगळ्या कामामुळे चर्चेत असलेले, त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असलेले अजित पवार जे आहेत ते विलीन खरोखरच यांच्या मूळ गावी त्यांचं ते काही तासांसाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथे अजित पवारांचे काही भावकी आहेत ते तिथे राहतात आणि त्यामुळे अजित पवार आपल्याला माहिती आहे की त्यांचा जन्म सुद्धा इथला आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवारांवरती अंत्यसंस्कार होतील. अजित पवारच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. राज्याच्या राजकारणामधली अनेक मंडळी, केंद्रामधली अनेक नेते मंत्री हे सुद्धा आत्ता काटेवाडीमध्ये उपस्थित आहेत. राजकारणातली अनेक मोठी मोठी नावं, उच्चपदस्थ नेते हे शोकमग्न. अशा पद्धतीच्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आपण माणूस म्हणून किती हतबल आहोत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहतं. अनेक घटना आपल्या आजूबाजूला सातत्यानं घडत असतात. एका बाजूला आपण प्रगती, तंत्रज्ञान या सगळ्याच्या वल्गना करत असतो आणि एका बाजूला अशा पद्धतीच्या अनाकलनीय घटना ज्या वेळेला समोर येतात तेव्हा आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की आपल्या हातात काहीच नाही. राज्याच्या राजकारणामधला एक राजा माणूस, दादा माणूस आज राजकारणातून निघून गेला. तो कायमचा. पश्चिम महाराष्ट्राचं, राज्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं, पवार कुटुंबांचं हे एक असं नुकसान आहे जे कधीच भरून निघणार नाही. अजित पवारांची जागा कोणी घेऊ शकणार नाही. एक वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणानं अनुभवलं, जे सातत्यानं लोकसेवेसाठी, विकासासाठी प्रयत्नशील होतं. अगदी तालुका स्तरातल्या राजकारणापासून, ग्रामीण स्तरातल्या राजकारणापासून, जिल्ह्याच्या राजकारणापासून ते थेट राज्याच्या राजकारणापर्यंत राजकारणातले जे अनेक टप्पे आहेत, ज्या टप्प्यावरून खरं तर राजकीय व्यक्तिमत्वांना जावं लागतं, त्या प्रत्येक टप्प्यावरून अजित पवार प्रवास करत राहिले आणि हा प्रवास त्यांचा यशस्वी होत राहिला. अनेक टप्प्यावरती त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. खरं तर शरद पवार नावाच्या एका वटवृक्षाखाली अजित पवार नावाचं एक नवीन रोप तयार झालं होतं आणि अनेकदा असं होतं की वटवृक्षाखाली जेव्हा झाडं तयार होतात त्यावेळेला त्या रोपांना स्वतःची अशी ओळख
मिळणं हे कठीण होऊन जातं. मात्र अजित पवारांनी ते यश संपादन केलं. अजित पवार नावाचं एक वेगळं व्यक्तिमत्व राजकारणामध्ये उदयाला आलं आणि त्याने ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका अशा जे अनेक टप्पे आहेत, हे टप्पे लीलया पार करत करत राज्याच्या राजकारणामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण केलं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, स्वतःला सिद्ध केलं आणि एक विश्वास जो राज्याच्या नागरिकांमध्ये निर्माण करावा लागतो राजकारण्यांना, तो विश्वास निर्माण करण्यात अजित पवारांना यश आलं. आणि हाच खरं तर त्यांच्या राजकीय प्रवासाचं हेच एक फार मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच मुळे आज आपण पाहतोय काटेवाडीमध्ये जो एक अलोट अशा पद्धतीचा जनसागर त्या ठिकाणी आहे. खरं तर यातल्या अनेकांनी अजित पवारांना जवळून पाहिलं सुद्धा नसेल, अजित पवारांना जवळून अनुभवलं सुद्धा नसेल, अजित पवारांशी त्यांची कधी बातचीत सुद्धा झाली नसेल, कधी संवाद साधण्याची वेळ सुद्धा आली नसेल. अनेक जण अशी आत्ता या संपूर्ण गर्दीमध्ये असतील, पण तरी सुद्धा ते आज त्या ठिकाणी आहेत. त्याचं कारण त्यांना जो विश्वास एका राजकारण्यावरती निर्माण व्हायला पाहिजे, तो त्यांचा अजित पवारांवरती झालेला आहे. आणि त्या विश्वासातून अजित पवारांनी केलेल्या विकास कामांमधून ही सगळी मंडळी आज एक पोरकेपणाची भावना या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. प्रत्येकाला असं मनापासून कुठेतरी वाटत असेल की नाही, आज आपल्याला या वाईट प्रसंगामध्ये त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आणि त्या भावनेनं ही सगळी मंडळी काटेवाडीतल्या या प्रांगणामध्ये जमली आहेत. थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी अंत्यविधीला सुरुवात होईल. केवळ अतर्क्य, अनाकलनीय आणि अनपेक्षित अशा पद्धतीची ही घटना. अजित पवारांचे सहकारी प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आता त्या ठिकाणी आहेत. पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, अगदी ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते थेट राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात कार्यरत असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आज काटेवाडीमध्ये उपस्थित आहेत. खासदार सुप्रिया सुळे या संपूर्ण अंत्ययात्रेच्या नियोजनामध्ये स्वतः लक्ष घालून आहेत. कोणालाही कोणत्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही. आणि ज्या भावनेनं ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेत, त्यांचा आदर करत, सन्मान करत त्यांना त्या ठिकाणी अजित पवारांचं च्या पार्थिवाचं हे दर्शन दिलं जात आहे. थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी अंत्यविधींना देखील सुरुवात होईल. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा आता तिथल्या व्यासपीठावरती आहेत. अनेक नेते मंडळी जे आता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या जवळजवळ सगळ्यांबरोबरच अजित पवारांनी काम केलं. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी, कारण ते नेहमी स्वतःच्या भाषणांमध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये ज्या वेळेला ते बोलायचे, त्यावेळेला त्यांच्यात एक कृतज्ञकरणाची जी भावना आहे ती सातत्यानं दिसायची. ते बोलून दाखवायचे. काकाच्या जीवावर आपलं चांगलं चाललंय हे त्यांचं वाक्य हे
अनेकदा अनेक भाषणांमध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलंय. त्यामुळे आपण कोणाकडून शिकलो, आपले गुरु कोण आणि त्यांचा कसा योग्य सन्मान मान आपण राखला पाहिजे, ही भावना अजित पवारांमध्ये कायम दिसली. कार्यकर्त्यांचे कान धरताना, त्यांना कानमंत्र देताना त्यांचा एक मिश्किल स्वभाव हा सातत्यानं दिसलेला आहे. आत्ताच्या महापालिकाच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद आणि आता पंचायत समित्यांच्या निवडणुका, या निवडणुकांच्या दरम्यान त्यांची भाषणं ही अनेकदा आपण सगळ्यांनी पाहिली, टी व्हीवर पाहिली, समाज माध्यमांमध्ये पाहिली आणि त्यावेळेला अनेक त्या ठिकाणी घडलेले गमतीदार किस्से याची रील्स आज समाज माध्यमांमध्ये खूपच प्रचलित आहेत आणि ती सातत्यानं पाहिली जातात. आणि एक दिलखुलास नेता कसा असावा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळायचं. मात्र आता हे सगळं थांबणार आहे, हे आता परत कधीही अनुभवता येणार नाही. अजित पवार हे एक नाव आता इतिहास जमा होईल आणि त्यांच्या ज्या कहाण्या आहेत, त्यांच्या कथा आहेत, या आता सांगितल्या जातील. त्यांनी दिलेले कानमंत्र, त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी दाखवलेला जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, त्यावरून चालण्याचा आता त्यांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सातत्यानं